मराठवाड्यामध्ये गुन्हेगारी आणि गुन्हेगारीला खतपाणी घालणारे व्हिडिओ आता समोर येत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर खरतर खोक्या भोसलेचेही कारनामे व्हिडिओमधून समोर आलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी खरतर हा व्हिडिओचा ट्रेंड आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। तर सुरेश धस यांच्यावरही आता आरोपांची जंत्री सुरू झाली। पाहूयात। अरे बाबू गुन्हेगारीचं व्हिडिओ वॉर का चाललंय? देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्याची खेळी? खोक्यासारख्यांच्या मुसक्या आवळायलाच हव्या। एखाद्याला मारहाण करायची, कुणाला तरी धमक्या द्यायच्या आणि दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ बनवून ते व्हायरल करायचे, हा एक नवाच ट्रेंड सध्या मराठवाड्यात आल्याचं दिसतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संतापजनक फोटो समोर आल्यानंतर खोक्या भोसलेचाही बॅटनं मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। पैशांची उधळपट्टी करणारा, गाड्यांचा ताफा उडवणारा आणि त्यावर उभं राहून साऊथच्या विलनसारखी एंट्री करणारा खोक्या चर्चेचा विषय बनला। तसंच शाळेतल्या विद्यार्थ्यांना थेट धमकी देणारा हाच खोक्या भोसले महाराष्ट्रानं पाहिला। एखाद्या लेकराबाळाचं आपल्याकडून काय झालं माझ्यावर काय फरक पडत नाही, एवढीच वार नाही का तुम्हाला? मात्र असे व्हिडिओ व्हायरल करण्यामागे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांचं म्हणणं आहे। हे जे चाललं ना खोक्या बोका, परत कुठं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं आरोप व्हायला भाजपाला काय, बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे। आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात। व्हायरल झालेल्या खोक्या भोसलेचे वेगवेगळे कारनामे समोर आलेले आहेत आणि विशेष म्हणजे हा सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला कार्यकर्ता आहे। स्वतः सुरेश धस त्याला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतात आणि शुभेच्छा द्यायला उशीर झाला म्हणून माफीही मागतात। त्यामुळे या प्रकरणात सुरेश धस यांना सुद्धा सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी आता केली जातीये। आज सुरेश धस किती धोतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला, कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे? कारण ते स्वतःच म्हणतात की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोर हरणं कापून खातो, मग याच्या माग हा सुरेश धस नसतील एक हे कुठून सांगता येईल? आणि ह्याच्यामध्ये सुरेश धस 100% आहेत आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे, ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार। मराठवाड्यात वाढलेली गुन्हेगारी आणि ते गुन्हे करतानाचे व्हायरल होणारे व्हिडिओ, हा गुन्ह्यांचा एक नवा ट्रेंड तर समोर आलेला आहेच, पण त्यासोबतच अशा गुन्हेगारांना मिळणारा राजकीय नेत्यांचा पाठिंबा ही एक मोठी चिंतेची बाब होऊन बसलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।